काल राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर एक जंगी अशी सभा घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या नावाखाली त्यांनी मोठी अशी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांचं एकूणच भाषण जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर काहीशी सडकून टीका केली. यावेळेस राज ठाकरे हे शरद पवार यांच्याविषयी टीका करत असताना असं सांगितलं की शरद पवार हे आता दररोज आपला पक्ष फोडला असं वारंवार सांगत फिरतायत. मग आता पक्ष फोडला, माझं पक्षाचं चिन्ह हिरावून घेतलं, आमदार पळवले, खासदार पळवले, हे शरद पवार यांना लोकांना सांगताना काही वाटत नाही का? राज ठाकरे यांनी अतिशय टोकाची टीका केली. ते म्हणाले की शरद पवार यांची अख्खी राजकीय हयात जर बघितली तर त्यांची राजकीय हयात ही सगळी पक्षाची फोडाफोडी करण्यामध्ये गेली. शरद पवार, तुम्ही आता लोकांपुढे जाऊन गयावया करता, पण तुम्ही काय केलं? तुम्ही काँग्रेस फोडली की नाही फोडली? तुम्ही मुख्यमंत्री झालात कसे? तुम्ही छगन भुजबळ यांना पुढे करून तुम्ही शिवसेना फोडली नाही का? तुम्ही शिवसेनेचे कित्येक आमदार फोडले. मग तुमची सगळी राजकीय कारकीर्द हे पक्ष फोडण्यामध्ये गेली असताना तुम्ही आता या ठिकाणी येऊन तुमचा पक्ष फोडला म्हणून गयावया करण्याची काय गरज आहे? अशा प्रकारची सडकून टीका केली. राज ठाकरे यांची गाडी इतक्यावर थांबली नाही तर शरद पवार हे ढोंगे आहेत, ते देव वगैरे काही सुद्धा मानत नाहीयेत. त्यांच्या मुलीनं सुद्धा लोकसभेमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही देव वगैरे काय मानत नाहीत. मात्र मी ज्यावेळेस, म्हणजे राज ठाकरे असं म्हणतात की मी ज्यावेळेस सभेमधून लोकांना सांगितलं की शरद पवार हे नास्तिक माणूस असून ते देवधर्म काय मानत नाहीत, तेव्हापासून शरद पवार यांची हदरली आणि तेव्हापासून ते मंदिरामध्ये जायला लागलेत, हातापाया पडायला लागलेत आणि जसजशी निवडणूक येईल तसतसं शरद पवार यांचं हे ढोंग वाढतच जाईल. तर हा विषय काल शरद पवार यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. हा विषय ज्या वेळेस शरद पवार यांच्या समोर नेला त्यावेळेस शरद पवार यांनी अतिशय एका वाक्यामध्ये राज ठाकरे यांची सगळी हवा काढून टाकली. त्यांनी असं सांगितलं की 2-3 महिन्यापूर्वी जे नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपले कुठलेही उमेदवार उभे न करता त्या ठिकाणी खटाटोप करत होते, त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदासाठी शपथविधी सुद्धा झाला. मात्र त्यासाठी यांना कुणीही बोलवलं नाही. आणि तसंही तर पवार म्हणाले की काही लोकांना सवडीने राजकारण करायची सवय असते. काही लोक आवडीने राजकारण करतात तर काही सवडीने राजकारण करतात. आता एकदा विधानसभा निवडणूक संपली की ते परत कधीही उगवणार नाहीयेत. अशा प्रकारे त्यांनी राज ठाकरे यांची सगळी हवा काढून टाकली. पण मुख्य मुद्दा हा आहे की कालचं ते भाषण जर राज ठाकरे यांचं जर बघितलं तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की कुठेतरी गोंधळल्यासारखी अवस्था त्यांची झाली आहे. कारण असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. मुंबईमध्ये त्यांच्या सभेसाठी आपण एक सभा घेऊ आणि त्या सभेसाठी नरेंद्र मोदी जर येणार असतील तर आपण उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये आणि महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जंगी सभा घेऊ असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. राज ठाकरे यांनी सभाही घेतली. भारतीय जनता पक्षानं त्यांची मागणी मान्य देखील केली. भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदीजी यांना राज ठाकरे यांच्या सभेला बोलावलं. सगळं काही झालं, मोठी सभा वगैरे झाली. मात्र निकाल लागला आणि मुंबईतील 6 पैकी जेमतेम 2 जागा तेही कसंबसं करत त्या ठिकाणी महायुतीने जिंकल्या. आणि असं म्हटलं जातं की याचाच कुठेतरी पॅट झाला आणि पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी राज ठाकरे यांना बोलवलं नाही. मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सटकले. त्यांच्यावर देखील त्यांनी पुष्पा म्हणून त्यांना एक प्रकारे टीका केली, त्यांची मिमिक्री देखील केली. मग कुठेतरी असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाला एक अंदाज आलेला आहे की राज ठाकरे यांची फारशी काय उपयोगिता आपल्याला होणार नाही, त्यांच्यामुळे आपल्या पक्षाला फारसा काही फायदा होणार नाही आणि विनाकारण त्यांना जागा या द्याव्या लागणार आहे. तर हे करत असताना शरद पवार यांना टार्गेट हे राज ठाकरे हे सतत करत असतात. मात्र 2-4 दिवसापूर्वीच अजितदादा हे चांगले आहेत. अजितदादा कधी हे जातीचं राजकारण करत नाही. मी इतके दिवस झालं हे पाहतोय, भ्रष्टाचारासंबंधी मी त्यांच्यावर आरोप देखील करतोय, मात्र ते जातीवादी नाहीत असं बोलणारे राज ठाकरे यांनी काल अजितदादांनाही रडारवर घेतलं. अजितदादा यांच्यावर सडकून टीका त्यांनी केली. अजितदादासारखा इतका घोटाळेबाज माणूस ज्याच्यावर पंतप्रधान सांगतात की या माणसानं 70,000 कोटीचा घोटाळा केला, 8 दिवसापूर्वी पंतप्रधान असं सांगतात आणि लगेच त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतात, मंत्रिमंडळामध्ये टाकतात. एकीकडे तुम्ही सांगता की 70,000 कोटीचा घोटाळा करणाऱ्याला आम्ही तुरुंगामध्ये टाकू आणि तुम्ही त्यांना थेट मंत्रिमंडळामध्ये टाका. हा काय प्रकार आहे? म्हणजे एक प्रकारे त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका करायला सुरुवात केली. आणि सरते शेवटी त्यांनी सांगितलं की सगळी सत्ता माझ्याकडे द्या, मी कसा बदल करतो ते दाखवतो. मात्र असं म्हटलं जातं की शेवटच्या क्षणी राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होतील. शिंदे गटाच्या काही जागा या राज ठाकरे यांना मिळतील, त्यासाठी कुठेतरी बार्गेनिंग पॉवर
ते वाढवत आहेत आणि कुठेतरी प्रत्येक सभेमध्ये शरद पवार यांच्यावर जर का टीका केली तर आपल्याला प्रसिद्धी अफाट मिळते हे देखील राज ठाकरे यांना माहिती आहे. कारण हेच राज ठाकरे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा प्रचार करत होते. मित्रांनो, एकूणच राज ठाकरे यांच्या सभेबद्दल आणि त्यांची वारंवार बदलत जाणाऱ्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.